नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न नसते, तर आपली झोप उडवते ते खरे स्वप्न असते. आज आहे 21 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय हे साजरे केले जातात. पण अल्झायमर या विकारात खूप यातना दडलेल्या आहेत. ॲलॉइस अल्झायमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली या आजाराचा शोध लावला. त्यामुळे त्याला अल्झायमर डिसीज असे नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यू झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला. अगदी साध्या भाषेत सांगायचे तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा. सुरुवातीला नाव विसरणे, नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे, अशा प्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. मात्र रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा उशीर झालेला असतो, कारण अल्झायमरची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास 10 वर्षे उलटल्यानंतर मगच ही सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात. 65 वर्षे वयानंतर 20% लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते, असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे. तसेच 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पण जगभरचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागले. परिणामी जागतिक अशांतता निर्माण झाली. त्यातील एक भाग म्हणजे आजपर्यंत जगाने पाहिलेली 2 जागतिक महायुद्धे. या 2 युद्धांमुळे जगातील अनेक राष्ट्रांचे अपरिमित नुकसान झाले. तरीही जग 3ऱ्या महायुद्धासाठी सज्ज असल्याचे दिसते, मग ते तेलापायी असो किंवा पाण्यापायी. अशा स्थितीत जागतिक शांतता दिन साजरा होतोय हा एक चांगला आशेचा किरणच म्हणावा लागेल. याचबरोबर 21 सप्टेंबर 1991 रोजी आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला. काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यामधील युरेशियाच्या दक्षिण कॉकशस भागातील एक डोंगराळ व भूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान तर दक्षिणेस इराण व अझरबैजानचा नाच्चिवान प्रदेश आहे. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उंबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत. 21 सप्टेंबर 1984 रोजी ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला होता. तसेच 1981 मध्ये आजच्याच दिवशी बेलिझे या देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1976 मध्ये सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला होता. याचबरोबर 1971 मध्ये बहारीन, भूतान व कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला होता. 1968 मध्ये आजच्याच दिवशी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ अर्थात भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली. त्यालाच संशोधन आणि विश्लेषण विभाग म्हणजेच रिसर्च अँड विंग असेही म्हटले जाते. ही भारताची प्राथमिक विदेशी गुप्तचर यंत्रणा आहे. 21 सप्टेंबर 1968 साली भारत पाकिस्तान आणि सिनो भारतच्या अपयशानंतर भारतीय शासनाद्वारे ही विशेष संस्था सुरू करण्यात आली होती. बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सिक्कीमचे एकत्रीकरण यात संस्थेने विशेष कार्य केले आहे. विशेषतः ही संस्था दहशतवाद विरोधी काम पाहते, विदेशी गुप्त माहिती जमा करते, राज्यकर्त्यांना विदेशी धोरण ठरवताना मदत करते, तसेच अण्वस्त्र संरक्षणाचीही जबाबदारी पाहते. 21 सप्टेंबर 1965 मध्ये गॅम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला होता. 1964 साली माल्टा हा देश युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाला होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1942 मध्ये युक्रेनमध्ये नाझींनी
2800 ज्यू लोकांची हत्या केली होती. 1934 मध्ये आजच्याच दिवशी प्रभातच्या दामले मामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडेसे सजावून प्रभात चित्रमंदिर हे पुण्यातील एक लोकप्रिय थिएटर सुरू केले होते. प्रभातचाच अमृत मंथन हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला. यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मद्रास अशा ठिकाणी प्रभात नावाची चित्रपटगृहे निघाली. 1792 मध्ये 18व्या लुईचे साम्राज्य लोकांनी बरखास्त केले आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला. तो दिवस होता 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर 1989 मध्ये जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याचा जन्म झाला. वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रॉस याचा जन्म 1963 मध्ये आजच्याच दिवशी झाला. 20 सप्टेंबर 1929 मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म झाला. शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक तसेच एक चतुरस्त्र गायक म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे, पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळूबुवा यांचे पुत्र म्हणून त्यांचे आडनाव अभिषेकी झाले. संगीतसृष्टीत ते अभिषेकी बुवा या नावाने प्रसिद्ध होते. राजा मुझफ्फर अली या चित्रपट निर्माते, कवी, कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म 1944 रोजी आजच्याच दिवशी झाला. मालिका-ए तरन्नुम नूरजहाँ उर्फ अल्लाह वसई या पाकिस्तानी गायिका व अभिनेत्री यांचा जन्म 1926 मध्ये 21 सप्टेंबर या दिवशी झाला. विज्ञान कथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक H.G. वेल्स यांचा जन्म 1866 मध्ये 21 सप्टेंबर या दिवशी झाला. गोपालन कस्तुरी या पत्रकार व दैनिक हिंदूचे संपादक यांचा स्मृती दिवस म्हणजे 21 सप्टेंबर 2012. द हिंदू हे दक्षिण भारतातील एक अग्रगण्य इंग्लिश दैनिक आहे. चेन्नई, कोइंबतूर, बेंगलोर, हैदराबाद, मसुरी, दिल्ली, विशाखापट्टणम, तिरुअनंतपुरम, कोची, विजयवाडा, मंगरूळ आणि तिरुचिरापल्ली इथून द हिंदूचे प्रकाशन होते. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. याची स्थापना 1878 साली झाली, तेव्हा ते पाक्षिक होते, परंतु 1889 मध्ये द हिंदू हे दैनिक झाले. अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिथिक जॉयनर यांचे निधन 1998 मध्ये 21 सप्टेंबर या दिवशी झाले. मराठी कवी, कथाकार व अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन 1982 मध्ये 21 सप्टेंबर या दिवशी झाले. हे मराठी कवी, भाषांतरकार होते. सदानंद रेगे यांचा जन्म आजोळी कोकणात राजापूर येथे झाला, पण त्यांचे बालपण मुंबईत दादर माटुंगा परिसरात गेले. शालेय शिक्षण दादर येथील छबिलदास हायस्कूलमध्ये झाले, तर 1940 मध्ये त्यांनी 11वी SSCची परीक्षा उत्तीर्ण झाली. बालपणापासून त्यांना असलेल्या चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी सर जे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर मुंबईमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सप्टेंबर 1982 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. जयपूर संस्थानचा राजा सवाई जयसिंग यांचे 1743 मध्ये 21 सप्टेंबर या दिवशी निधन झाले. राजपुताण्यातील आंबेर या राज्यात राजा होता. कछवाह या राजपूत कुळात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे पिता महाराजा बिशनसिंह यांच्या मृत्यूनंतर 1699 साली अवघ्या 11व्या वर्षी ते आंबेरच्या गादीवर बसले. मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना सवाई हा किताब दिला होता. दुसऱ्या जयसिंगापासून वापरत आलेली उपाधी कछवाहांच्या वंशजांसाठी आजतागायत वापरली जाते. 1724 ते 1735 या दरम्यान महाराजा जयसिंग यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व थुरा या 5 शहरांमध्ये वेधशाळा बांधल्या. त्या जंतर मंतर या नावाने ओळखल्या जातात. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकीत करणे हा होता. ते आजचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.